मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यावा, आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे, इतरही काही जे काही मतदारसंघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते, चांगले निर्णय घेते, त्याला चांगलं म्हणण्याचा एक मोठेपणा दाखवतील की नाही माहित नाही, पण ठीक आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण. पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतरही अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त, आणि तुम्ही ते सगळं दाखवत असता ते बॅनर घेतलेले. आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. मिळालेला विजय आपल्या समोर आहे, लोकांनी दिलेलं मॅन्डेट आपल्या समोर आहे, लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे. देवेंद्रजी जो वेग आम्ही 2.5 वर्षात कामाचा गाठला, पल्ला गाठला, म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, त्याचे काही मी चर्चा करत नाही, पण तुम्हालाच माहित आहे मुंबईतले 4-5 प्रकल्प आपण पाहिले, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले. बाकी तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण चालना दिली. सिंचनाचे प्रकल्प जे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प आहेत ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले. मग ते मराठवाडा वॉटर ग्रीड, विदर्भाचे प्रकल्प असतील, मराठवाड्याचे प्रकल्प असतील, ते शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता, मला वाटतं 2-3 प्रकल्पांना दिली आणि आम्ही जवळपास 121 का 143 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली, हे गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि जो कामाचा वेग आहे, एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या, लोकाभिमुख योजना, लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना केल्या. आता जो वेग 2.5 वर्षात होता देवेंद्रजींच्या आता नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून तो का वेग अधिक वाढवणार आहोत. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आमचं सरकार, जे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, ते आम्ही करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला. तर यापुढे देखील या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे या अजेंड्याप्रमाणे आम्ही जे काही केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. या देखील अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब अजितदादा अर्थसंकल्प मांडतील. त्यांना अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्य माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं या ठिकाणी दिसेल. आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ती अधिक वेगाने, म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू. त्याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे काय आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे बातम्या जे तुमच्याकडे नाही, जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे, कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले. आतापर्यंत 2.5 वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की आरोपाशिवाय गेला. सरकार आता बदललं, लोकांनी शिक्कामोर्तब केलं. ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले, मग EVM वर आरोप केले. जेव्हा ते जिंकतात तेव्हा EVM चांगली, जेव्हा हरतात तेव्हा EVM वर दोष देतात. हे सगळं करत करत आतापर्यंत आलं. परंतु आम्ही कुठल्याही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं आहे. यावेळेस देखील आम्ही काम करत राहणार. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सरकार समर्थ आहे. त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे. आणि बाकी चहापानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे. परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो, चर्चा असते, परंतु विरोधी पक्षाने तो कायम, आपला जो काय हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे. मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी, काही प्रॉब्लेम नाही, परंतु सूड भावनेतून, द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल. कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशीलतेची क्षमता असते. त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं, राज्याचा विकास सुरू आहे, विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं, तेच रडगाणं गाण्यापेक्षा आमच्यासोबत विकास गाणं गावं, आम्ही त्यांचं स्वागत करू.
कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची दोन चाकं आहे. आम्ही विरोधी पक्षाला कमी मोजत नाही की बाबा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही. त्यांची संख्या जरी कमी असली तर शेवटी आम्ही नाही केलं, ते जनतेने केलं. जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ. आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले, आम्हीही गेलो. आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दामून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं. आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता. त्यामुळे काय, जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा, ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता. त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये एक चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे. त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो, पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तरी आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही. त्यामुळे तेही होणार नाही. आणि कोल्ड वॉर कुठलं काय, कुठं आहे का काय, उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असतं, तिथे सगळं थंडा कुलकुल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काही बिलकुल. का आमचा अजेंडा काय, आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाही आहे. आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधणं नाही आहे.